सध्या पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 3 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। सर्वसामान्य नागरिकांचं बजेट जे आहे ते यामुळे कोलमडलेलं आहे। याच्याच निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने पालिकेच्या मुख्यद्वारच्या येथे जे आहे ते आंदोलन करण्यात येत आहे। त्यांनी बैलगाडी देखील आणलेली होती। आपल्यासोबत काकासाहेब चव्हाण आहेत, शरद पवार गटाचे गटनेते आहेत, नगरसेवक गफूर पठाण आहेत, ताई आहेत शरद पवार गटाच्या नेमकी शहराध्यक्ष। त्यांच्याकडून आपण पूर्ण जी माहिती आहे ती जाणून घेऊयात। अधिक आंदोलन करताय काकासाहेब, सर्वसामान्य जे नागरिक आहे तो महागाईने अक्षरशः त्यांचं आर्थिक बजेट ते कोलमडतंय, काय सांगाल? निश्चितच आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे 2014 साली या ठिकाणी एनडीए गव्हर्नमेंटची असणारी सत्ता त्या ठिकाणी आली आणि त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात आश्वासने दिली सर्वसामान्य नागरिकांना, लोकांना। अगदी 15 लाखापर्यंतची आश्वासने दिली, आपकी बार मोदी सरकार। आणि त्यावेळेस सगळं महागाई वाढली अशा पद्धतीने सांगितलं गेलं। त्यावेळेचा जर विचार केला तर त्यावेळेस जागतिक बाजारपेठेमध्ये सर्वसाधारणपणे 2012 आणि 13 साली ज्यावेळेस UPA गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइल बॅरलरच्या किंमत होती सर्वसाधारणपणे 92 रुपये पर बॅरलर आणि त्यावेळेस डिझेलचा रेट होता 56 रुपये आणि पेट्रोलचा रेट होता 62 रुपये। नंतरच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे 14 साली हे एवढं भाग्यवान सरकार की त्याचा रेट आला सर्वसाधारणपणे 87 रुपये, तो 15-16ला आला 42 रुपयापर्यंत एका बॅलरचा। पण पेट्रोलचा दर होता त्यावेळेस 82 रुपये आणि डिझेलचा रेट होता सर्वसाधारणपणे 72 रुपयाच्या आसपास। आजची परिस्थिती अशी आहे की हे युद्धाचं कारण पुढं करून तेही निवडणुका झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाचं कंबार्ड कसं मोडायचं ते यांच्याकडनं शिकायचं, गोड बोलून खिशामध्ये हात घालायचा। ह्यांनी निवडणुका झाल्यानंतर या ठिकाणी युद्धाचं कारण आहे पुढच्या काळामध्ये आपल्या डिझेल आणि पेट्रोल इंधन कमी पडू शकतं, म्हणून करता तुम्ही बचत करा, हे पहिलं सांगितलं। दुसरं सांगितलं कदाचित आपल्या वर्क फ्रॉम होम करावं लागेल। तिसरं सांगितलं की सर्व मीटिंग आपण ऑनलाईन करा आणि आमचे असणारे या देशाचे पंतप्रधान ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी परदेश दौऱ्यावर गेले। त्यांनी सांगितलं ताफा कमी करा, कोणाचाही ताफा कमी झाला नाही। एक दिवस मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी बुलेटवर आले की ज्या बुलेटचे PUC नव्हते अशा परिस्थितीमध्ये बुलेटवर आलं, म्हणजे लोकाशिकी ब्रह्मज्ञाने आपले कोरडे पाषाण। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मोदी सरकारने ही घोषणा केली, आज आमचं एवढंच म्हणणे, जर 14 साली 13 साली 12 साली जर क्रूड ऑइलचे जागतिक बाजारपेठेमध्ये सर्वसाधारणपणे 98 रुपयापासून 111 रुपयापर्यंत जर किंमत होती आणि त्यावेळेस 62 रुपये आणि 57 किंवा 58 रुपये जे काही डिझेल होतं त्यावेळेसच्या सरकारला UPA गव्हर्नमेंटला परवडत होतं। परंतु ज्यावेळेस 42 रुपये क्रूड ऑइलची किंमत झाली कमीत कमी या जगामध्ये देशामध्ये, त्यावेळेस आपले बाजार होते 82 रुपये 83 रुपये, म्हणजे यांनी 33 रुपये सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी कर वाढवला। हे कर वाढवत असताना त्यावेळेस आपल्या मोदी सरकारने किंवा पंतप्रधान व्हायच्या अगोदर ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री मोदी साहेब होते त्यावेळेस आपल्या जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या रुपयाचं मूल्य हे सर्वसाधारणपणे 63 रुपये 34 पैशाच्या आसपास होतं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मेरी शीर नीचे झुक रहा है, जैसा डॉलर गिर रहा है, अपना पैसा रुपया गिर रहा है, वैसा हमारा शीर गिर रहा है। अभी आज का दिन 96 रुपये, अभी किसका शीर झुकना चाहिए, किसका शीर नतमस्तक हो गए, ये अभी सोचना पड़ेगा। और अभी एक निश्चितच आत्ताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जर 100 रुपये 110 रुपये जर आहे त्यावेळेस जर परवडत होतं 62 रुपये 63 रुपयांनी द्यायला, तर आज का परवडत नाही हा आमचा सवाल आहे। कारण सर्वसामान्यामध्ये ज्यावेळेस डिझेलवाल पेट्रोल होती, आज बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकरी त्रस्त आहे, महिला त्रस्त आहेत, या ठिकाणी कुठल्या प्रकारची असणारी सार्वजनिक सुविधा योग्य पद्धतीची नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर रोजगारी नाही, हे सर्वसाधारण अनेक लोक हे रिक्षावर आपलं पोट भरतात, काही स्विगी आणि झोमॅटोचे आपले त्या ठिकाणी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात, त्याच्यावर आपला प्रपंच चालवतात। त्याच्यावर जर या ठिकाणी घाला घातला यांनी तर निश्चितपणानं आणखी बेरोजगारी वाढणार आहे आणि या बेरोजगारीचा परिणाम हा अस्वस्थता पसरलेले अशा पद्धतीचं हे जे चालले त्याचा धिक्कार आम्ही करण्याकरता या ठिकाणी बैलगाडी आणि टांगे घेऊन आम्ही सर्व सभासद आणि तताई असतील, गपूरबाई असतील, या ठिकाणी परंजी असतील, शहराचे अध्यक्ष असतील, आम्ही सर्वजण आमच्या सर्व महिला भगिनी अध्यक्षा स्वातीताई असतील, हे सर्व पदाधिकारी आमच्या महिला भगिनी की ज्यांचा गॅसचा रेट सुद्धा वाढणार आहे। निश्चितच
त्यांनी आता 3,000 रुपये केले. सर्व महिलांना आमच्या चुली, आता तुम्ही चुलीवर स्वयंपाक करून आले ना, सगळ्या चुलीवर स्वयंपाक करून इथं आल्यात. त्याच्यामुळे आमचं 10चं आंदोलन होतं, 10:30 वाजले चालू करायला. अशी परिस्थिती आहे. मग यांचा निषेध करण्यासाठी, यांचा धिक्कार करण्यासाठी, मोदी सरकारचा धिक्कार करण्यासाठी आम्ही बैलगाडी आणि टांगे घेऊन या ठिकाणी त्यांना घोडे घेऊन आलेले आहे. तिथं ते म्हणून करता त्यांचा धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो, थांबतो या ठिकाणी. धन्यवाद. एक मिनिट, बैलगाडी वगैरे तुम्ही घेऊन येत आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बैलगाडी तुम्ही आणलाय, त्याच्यातून तुम्हाला असं काय दाखवायचं, त्याच्या निषेधार्थ काय? आज महानगरपालिकामध्ये सर्वसाधारण सभा असून ती सभेमध्ये आमचे तिन्ही नगरसेवक, एक बैलगाडी, एक टांगा आणि यांनी आले, हे दाखवण्यासाठी की सर्वसामान्य जनतेला आता रिक्षा परवडत नाही आहे, बस म्हणजे सगळ्या आर्थिक ज्या महिलेला आमच्या महिन्याच्या आर्थिक ह्याच्यात मोठा कपात करावी लागते आहे आणि ही कपात सरकारच्या पर्यंत पोचावी या दृष्टिकोनातून आमच्या तिन्ही नगरसेवक आज घोडागाडी आणि टांग्यात आलेले आहेत. महिलांच्या वारंवार तक्रार आहेत की महागाई वाढते, त्याबद्दल काय सांगाल? काय महिला येत आहेत तुमच्याकडे सांगतायत बरं? आता एवढी मोठी दरवाढ झाली आहे पेट्रोल, डिझेल, गॅसमध्ये आणि महागाईचा जो भडका उडालेला आहे त्याच्यामध्ये आमची सर्वसामान्य महिला होरपळून निघाली आहे. या इंधन दरवाढीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ही इंधन दरवाढ रद्द झाली पाहिजे अशी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष पुणे शहरच्या वतीनं मागणी करत आहोत. कोंडव्यामध्ये बघायला गेलं तर रस्ते असतील, पाण्याचे प्रॉब्लेम बरेच आहेत, आता त्याच्यात महागाई यायची आणखी भर पडली आहे, काय सांगाल? कोंडव्यात नाही, पूर्ण देशात आणि प्रामुख्याने पुणे शहरात हे रस्ते, ड्रेनेज, पाण्याचं हे प्रशासन फेल गेलेलं आहे. 14 वर्षाले BJP सरकार सत्तेत आहे, त्यांना आर्थिक ध्येय धोरण निश्चित करता आले नाही आणि त्यांचं हे पाप आहे. महागाई, बेरोजगारी, आता आपण पाहतोय की देश आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि देश आर्थिक संकटात सापडल्यानंतर जनतेची दिशाभूल करतायत, भूल थापा करतायत. TV चॅनल विकत घेतले यांनी आणि त्याच्या माध्यमाद्वारे लोकांना दर्शवतायत, भावनिक करतायत. परंतु ही भावनिक करायची वेळ नाही. देश आर्थिक संकटात सापडलेला आहे हे जनतेला दाखवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं एक जाहीर निषेध आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडलेलं आहे. नक्कीच आपण बघू शकतो की शरद पवार गटाचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडून सध्या इथे आंदोलन करण्यात येत आहेत. बैलगाडी आणून इथे अनोखं असं हे आंदोलन करण्यात आलेले आणि ही पेट्रोल डिझेलची जी दरवाढ आहे ती लवकरात लवकर रद्द करण्यात यावी अशी मागणी सध्या यांच्याकडून करण्यात येते. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.